माझे आणि निलिमाचे लग्न झाले होते. आम्ही दोघेही एकमेकांसोबत खूप खुश होतो. मी तर या गोष्टीमुळे आनंदित होतो, कारण मला माझ्या झालेल्या अपमानाचा बदला घ्यायचा होता आणि आता ती गोष्ट खूप जवळ आली होती. पण निलिमा तर माझ्यासारख्या श्रीमंत आणि देखण्या मुलासोबत लग्न करून खूप खुश होती. पण तिचा हा एवढा मोठा आनंद लवकरच दुःखात बदलणार होता. मी तिला घेऊन भाड्याच्या घरात राहायला आलो होतो. मी तिला असे सांगितले होते की हा माझा स्वतःचा फ्लॅट आहे, कारण माझ्याकडे तर भरपूर पैसा होता, म्हणून मला जे वाटेल ते मी करू शकत होतो. ती तर माझ्यावर खूप प्रेम करत होती आणि माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत होती. त्यामुळेच मलाही तिचा भरपूर फायदा उचलायचा होता. जेव्हा आम्ही त्या फ्लॅटमध्ये आलो, तेव्हा तो फ्लॅट पूर्णपणे सजवण्यात आला होता. ती माझ्या हातात हात घेऊन त्या फ्लॅटमध्ये आली. तिला तर असे वाटत होते की जसे संपूर्ण जग तिच्या हातात आले आहे आणि मलाही मनातल्या मनात खूप आनंद होत होता. मी विचारात पडलो होतो की माझ्यासोबत असे कसे वागू शकते ती. कदाचित ती हे विसरली होती की ज्या व्यक्तीकडे पैसा असतो तो काहीही करू शकतो आणि माझ्याकडे तर भरपूर संपत्ती होती, त्यामुळे मी जगातील कोणतीही गोष्ट विकत घेऊ शकत होतो. मला वाटेल तसे मी बनू शकत होतो आणि मला वाटेल तसा मी लोकांचा वापरही करू शकत होतो. ती स्वतःला काय समजत होती? माझ्या मित्रांमध्ये तिने माझा अपमान केला होता आणि तरीही ती एवढी सुखाने कशी राहू शकत होती? यात तर काही शंकाच नव्हती. ती दिसायला खूप सुंदर होती आणि सजून धजून तर ती अजूनच सुंदर दिसत होती. माझी बऱ्याच मुलींसोबत मैत्री होती, पण ती सर्वांपेक्षा वेगळी होती. तिला पाहून मीही थोड्या वेळासाठी तिच्यामध्ये मग्न झालो. मी तिच्याशिवाय राहू शकत नव्हतो. मी तिच्या सुंदरतेचा बराच फायदा घेतला होता. तिने पूर्णपणे स्वतःला माझ्यावर सोपवले होते. तिला तर असे वाटत होते की ही आमच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात आहे, पण मी तर तिच्या आनंदाला सुरू होण्याआधीच संपवण्याच्या मागे होतो. मी तर स्वतः तिच्या आनंदाचा भंग करणार होतो आणि तिच्या चेहऱ्यावर येणारे दुःख पाहून आनंद व्यक्त करणार होतो. मी संपूर्ण रात्रभर तिचा खूप फायदा घेतला आणि सकाळी उठून मी माझ्या अपमानाचा सूड घेतला होता. मी घटस्फोटाचे पेपर तिच्या बेडवर ठेवले आणि तेथून निघून गेलो. आता मी माझ्या जीवनात व्यस्त झालो होतो. माझे ध्येय पूर्ण झाले होते, त्यामुळे मला आता ओझे कमी झाल्यासारखे वाटत होते. मला तर आधीपासूनच ही सवय होती की मी मुलींचा वापर करून त्यांना सोडून देत असे. त्यामुळे माझ्यासाठी ही गोष्ट जास्त मोठी नव्हती. मी तर तिचा विचार करूनच आता खुश होत होतो. माहीत नाही ती स्वतःला काय समजत होती, पण मी तिचा गर्वच काढून घेतला. माझे नाव जय आहे. मी एका श्रीमंत कुटुंबात जन्माला आलो होतो. माझ्या वडिलांचा स्वतःचा बिझनेस होता. मी त्यांचा एकुलता एक मुलगा होतो आणि मला एक लहान बहीण होती. तिचे नाव दिशा होते. मी अहमदाबादमध्ये एका चांगल्या परिसरात राहत होतो. माझ्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. माझी आई एक सोशल वर्कर होती. माझ्या वडिलांचा बिझनेस बाहेरगावी होता, त्यामुळे ते जास्त वेळ बाहेरगावी राहत असत. माझी बहीण दिशा खूप हुशार आणि मेहनती मुलगी होती. तिने घरात स्वतःसाठी एक मिनी लायब्ररी तयार केली होती. तिला वाचनाची खूप आवड होती. मला तर घरात राहणे जराही आवडत नव्हते. मी कॉलेज झाल्यानंतर माझ्या मित्रांसोबत इकडे तिकडे फिरत होतो आणि पार्टी करत होतो. माझ्यासाठी माझ्या फॅमिलीनंतर माझे मित्र खूप महत्त्वाचे होते. माझी बहीण नेहमी अभ्यासात व्यस्त राहत होती, त्यामुळे माझे घरात चित्त लागत नव्हते. माझ्या आईवडिलांनी कधीही आमच्यावर बंधने घातली नाही. आमच्या घरात आम्हाला खूप स्वातंत्र्य होते. आम्हाला पैसेही भरपूर मिळत होते. त्या पैशांमध्ये मी आणि माझे मित्र मिळून खूप मौज मजा करत होतो आणि आम्ही काय करत होतो हेही आम्हाला विचारले जात नव्हते. मी कल्पनेच्या विश्वात जगणारा व्यक्ती होतो, पण स्वप्नांचा भंग झाल्यावर काय होते याची मला जराही जाणीव नव्हती. मला कार रेसिंगचीही आवड होती आणि त्यासोबतच मला मुलींसोबत मैत्री करणे आणि त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचीही आवड होती. श्रीमंत असण्यासोबत माझी पर्सनॅलिटीही खूप छान होती, त्यामुळे मुली आपोआपच माझ्याकडे आकर्षित होत असत. मी त्यांच्यासोबत बराच वेळ घालवत होतो
आणि जर एखाद्या मुलीने माझ्याशी लग्न करण्याचा हट्ट केला तर मी त्यांना साफ नकार देत होतो, कारण मी त्यांच्याशी मैत्री फक्त त्यांच्यासोबत वेळ घालवण्यासाठी करत होतो. माझा लग्न करण्याचा विचार नव्हता. जिथे माझ्या आईवडिलांची इच्छा असेल त्याच मुलीसोबत मला लग्न करायचे होते. त्यामुळे भरपूर मुली मला श्रीमंत बापाचा बिघडलेला मुलगा असे म्हणत होते, पण त्यांचे म्हणणे काही चुकीचे नव्हते. मी माझ्या मित्रांवर भरपूर पैसा खर्च करत होतो, त्यामुळे ते पूर्ण वेळ माझ्यासोबत घालवत होते. माझ्या मित्रांचा ग्रुपही बराच मोठा होता. त्यात श्रीमंत घरातील मुलं मुली दोघेही होते. माझे सर्व मित्रांचे फक्त एकाच मुलीवर प्रेम होते, पण माझे एका मुलीवर कधीही मन भरले नाही. माझे एका मुलीवर मन भरले तर मी दुसरी शोधत होतो, कारण मला हे चांगल्या प्रकारे माहीत होते की मुली फक्त पैशांच्या मागे धावतात. माझ्या आईवडिलांना या गोष्टीचाही काही फरक नव्हता की मी त्यांचा पैसा कशा प्रकारे उडवत होतो. त्यांनी मला पूर्णपणे सूट दिली होती, त्यामुळे माझ्या मनात त्यांची जराही भीती नव्हती. दिशाला माझ्या बाबतीत सर्व काही माहीत होते. माझ्या सर्व वाईट सवयींबाबतीत तिला कल्पना होती. ती मला नेहमी समजावण्याचा प्रयत्न करत होती. मला अभ्यासातही जास्त रस नव्हता. मला फक्त डिग्री हवी होती, त्यामुळे मी शिक्षण घेत होतो, कारण मला हे चांगलेच ठाऊक होते की माझ्या वडिलांचा एवढा मोठा बिझनेस पुढे जाऊन मलाच सांभाळायचा आहे. माझे बाहेर नोकरी करणे त्यांना पसंत नव्हते. त्यांची अशी इच्छा होती की पुढे जाऊन मी त्यांचा बिझनेस सांभाळावा. त्यामुळे मी अभ्यासात जास्त लक्ष घातले नाही. माझ्यात आणि माझ्या मित्रांमध्ये खूप मोठा फरक होता, कारण त्यांना एकाच मुलीसोबत आयुष्य घालवायचे होते आणि मी रोज वेगवेगळ्या आणि सुंदर मुलींसोबत वेळ घालवत होतो. मला माझे स्वातंत्र्य खूप प्रिय होते, म्हणूनच मला लग्न करून माझं आयुष्य वाया घालवायचं नव्हतं. मला माझ्या आयुष्यात भरपूर ॲडव्हेंचर करायचे होते. ज्या मुलींपासून माझे मन भरायचे त्या मुलींपासून मी अशा प्रकारे वेगळा होत होतो की त्या गोष्टीचे ना मला दुःख होते ना तिला. जोपर्यंत माझी ओळख निलिमासोबत झाली नव्हती तोपर्यंत मी माझ्या आयुष्यात खूप खुश होतो. ही त्यावेळेची गोष्ट आहे जेव्हा मी एका कॉलेजच्या फंक्शनसाठी माझ्या मित्रांसोबत तयारी करत होतो. आम्हाला एक ड्रामा करायचा होता. त्यामध्ये एक मुलगा आणि मुलीचे पात्र होते. ते नाटक एड्सविषयी जनजागृती करायचे होते. माझ्या मित्रांमुळेच मी या नाटकात सहभागी झालो होतो, कारण मी ॲक्टिंगहीच खूप चांगल्या प्रकारे करत होतो. आणि माझ्यासोबत या नाटकामध्ये काम करणारी मुलगी निलिमा होती. या नाटकाचे संवाद आणि नाटक बनवण्यासाठी आम्हाला बऱ्याच दिवस सोबत राहावे लागले. मी बऱ्याच वेळा तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला, पण तिला या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नव्हता. ती नेहमी तिच्या कामात व्यस्त राहत असे. ती माझ्या जवळही फक्त ॲक्टिंग करण्याच्या वेळीच येत होती. त्या व्यतिरिक्त ती माझ्याशी बोलतही नव्हती. मी बराच प्रयत्न केला, पण देव जाणे ती स्वतःला काय समजत होती. ती एक सभ्य मुलगी होती आणि तिची राहणीही खूप साधी होती. या गोष्टींमुळे मी विचारात पडलो होतो की जर ती एवढी सभ्य आहे तर ती हे नाटक करायला का तयार झाली आहे. या बाबतीतही मी तिला बऱ्याच वेळा विचारण्याचा प्रयत्न केला, पण तिने मला काहीही उत्तर दिले नाही. पूर्ण नाटक झाल्यानंतर जेव्हा आम्ही स्टेजवर ते नाटक सादर केले तेव्हा सर्वांनी त्याला पसंती दिली. मला असे वाटू लागले होते की तीही मला पसंत करू लागली आहे. पण जसाही आमचा कार्यक्रम संपला त्यानंतर तिने माझ्याकडे दुर्लक्ष केले. आम्ही दोघांनी मिळून केलेल्या नाटकाचे सर्वजण कौतुक करत होते. माझे मित्रही माझी मजा घेऊ लागले होते. ते मला म्हणत होते की तुला खरंच त्या मुलीवर प्रेम झाले आहे का. पण मी तर एक बिघडलेला मुलगा होतो. मी मुलींसोबत अशा प्रकारे प्रेमाचे नाटक करत होतो की सर्वांना पाहून असे वाटत होते की माझे खरोखर त्या मुलीवर प्रेम आहे. मी माझ्या मित्रांना साफ शब्दात सांगितले की कामाव्यतिरिक्त आमचा काहीही संबंध नाही. पण ही गोष्ट मला नेहमीच खटकत होती की निलिमाने मला थोडाही भाव दिला नाही. असे माझ्यासोबत कधीही झाले नव्हते की एखाद्या मुलीने मला भाव दिला नसेल, पण निलिमावर माझा कुठल्याही प्रकारचा फरक पडला नव्हता. ती माझ्यापासून नेहमी दूर राहत होती. आयुष्यात पहिल्यांदा असे झाले होते की मी एखाद्या मुलीबाबत सिरियस झालो होतो. मला कोणत्याही परिस्थितीत तिच्यासोबत मैत्री करायची होती. तो माझा हट्ट होता.
कारण तिच्यामुळे माझे मित्र माझी टिंगल उडवत होते, मला टोमणेही मारत होते. मी माझ्या मनात ठाम निश्चय केला होता की काहीही करून मला तिच्यासोबत मैत्री करायची आहे. एका मुलीमुळे माझ्या मित्रांमध्ये माझी इज्जत कमी झाली होती. मी तिच्या बाबतीत माहिती गोळा केली. ती एका साधारण शिपायाची मुलगी होती आणि ती साधारण घरातील मुलगी होती. त्यामुळे कॉलेजनंतर ती पार्ट टाईम जॉबही करत होती आणि आपल्या कुटुंबाला मदत करत होती. ती कोणाशीही जास्त बोलत नव्हती. ती एक गर्विष्ठ मुलगी होती. मी एवढ्या सहजासहजी तिला माझ्या हातातून सोडू शकत नव्हतो. आता तिला माझ्या प्रेमात फसवण्यासाठी मी एक प्लॅन बनवला, पण त्यासाठी मला तिच्यासोबत प्रेमाचे नाटक करायचे होते आणि मी तिच्याशिवाय राहू शकत नाही असे मला तिला दाखवायचे होते. मला तिला फक्त हे दर्शवायचे होते की मी खूप साधा सरळ मुलगा आहे आणि मला तिच्यासोबत लग्न करायचे आहे. आता मी रोज तिच्या कामाच्या ठिकाणी जाऊ लागलो, पण ही गोष्ट तिला माहीत नव्हती. आधी मी तिच्या वडिलांशी ओळख केली आणि त्यानंतर माझ्या मित्रांना सांगितले की तिच्या वडिलांचा ॲक्सिडेंट करा. माझ्या सांगण्यावरून माझ्या मित्रांनी तेच केले आणि आम्ही त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलो आणि तेथेच माझी निलिमासोबत भेट झाली. हॉस्पिटलचा संपूर्ण खर्च मी दिला होता. अशाच प्रकारे मी तिच्या मनात जागा केली. ती माझे आभार व्यक्त करू लागली. त्यानंतर मी बऱ्याच ठिकाणी तिच्या मागे जाऊ लागलो आणि अशा प्रकारे आमची मैत्री झाली. आतापर्यंत मी फक्त माझ्या मित्रांचे चॅलेंज पूर्ण केले होते, पण अजून मला माझ्या अपमानाचा मोबदला घ्यायचा होता. हळूहळू आता ती माझ्या प्रेमाच्या जाळ्यात पूर्णपणे फसली होती. आता ती माझ्यासाठी काहीही करायला तयार होती. मी तिला म्हणालो की मला तुझ्याशी लग्न करायचे आहे आणि ही गोष्ट ऐकून तिला खूप आनंद झाला. तिलाही माझ्यासोबत लग्न करायचे होते, त्यामुळे मी तिला विश्वासात घेतले, कारण ती मला दुसऱ्या मुलांसारखाच फालतू समजत होती. मी तिला म्हणालो की मी पहिल्या दिवसापासूनच तुझ्यावर प्रेम करत होतो. तेव्हा तिला खूप आनंद झाला, पण मी तिच्यासोबत प्रेमाचे नाटक करत होतो. मला फक्त तिचा वापर करायचा होता. निलिमाने माझ्याविषयी आधीच घरात सांगून ठेवले होते, त्यामुळे त्यांनी आनंदाने आमचे लग्न लावून दिले. या बाबतीत मी माझ्या आईवडिलांना काहीही सांगितले नाही, कारण जर त्यांना या बाबतीत माहीत झाले असते तर मी त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा फायदा घेऊ शकलो नसतो. निलिमाला असे वाटले होते की आता मी आयुष्यभर तिच्यासोबत राहणार आहे, त्यामुळे तिने माझ्यावर पूर्ण विश्वास टाकला होता. मी लग्नासाठी तिच्यावर भरपूर खर्च केला, त्यामुळे तिला माझ्याविषयी काही वेगळे वाटले नाही. पण मला तिच्यासोबत फक्त टाइमपास करायचा होता. पण माझ्याशी लग्न करून लवकरच तिच्या स्वप्नांचा भंग होणार होता, ही गोष्ट तिला माहीत नव्हती. लग्नानंतर मी तिला त्या फ्लॅटवर घेऊन आलो. ती माझ्यावर खूप प्रेम करू लागली होती, त्यामुळे मी तिला जे काही सांगत होतो ते ती डोळे मिटून करायला तयार होती. मी तिच्या विश्वासाचा खूप फायदा घेतला. तिला असे वाटत होते की आता आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात झाली आहे, पण पुढे तिच्यासोबत काय होणार आहे हे तिला माहीत नव्हते. मला तिच्या चेहऱ्यावर येणारे दुःख पाहायचे होते, कारण तिने मला खूप ॲटिट्यूड दाखवला होता. रात्रभर मी तिच्या जवळ थांबलो आणि सकाळी उठून घटस्फोटाचे पेपर ठेवून मी निघून गेलो. आता माझी इच्छा पूर्ण झाली होती. मला या गोष्टीची सवय असल्यामुळे माझ्यासाठी हे काही नवीन नव्हते. मी तिचा भ्रम तोडला होता, पण पुढे काय होणार होते याचा मी विचारही केला नव्हता. मी तिच्यासोबत जे काही केले होते ते मला खूप महागात पडेल हे मला माहीत नव्हते. ही माझ्या आयुष्याची सर्वात मोठी चूक होती. जेव्हापासून मी तिला सोडले होते तेव्हापासून तिच्या वडिलांसोबतही माझे काही बोलणे झाले नव्हते. मला असे वाटत होते की कदाचित ती घरी गेल्यावर तिचे आईवडील माझ्याशी बोलण्याचा आणि मला भेटण्याचा प्रयत्न करतील, पण असे काहीही झाले नाही. पण ठीक आहे, मला त्यांच्याशी काही घेणे देणे नव्हते. माझे काम तर पूर्ण झाले होते. माझ्या आणि निलिमाच्या बाबतीत लग्नापासून ते घटस्फोटापर्यंत कोणालाही काहीही माहीत नव्हते. आता मी माझ्या वडिलांचा बिझनेस सांभाळू लागलो. माझे आईवडीलही खूप खुश होते. असाच एक दिवस मी माझ्या ऑफिसमध्ये काम करत होतो. एका शिपायाने मला सांगितले की तुम्हाला भेटण्यासाठी कोणीतरी आले आहे. मला वाटले की कदाचित माझा एखादा मित्र असेल.
त्यामुळे मी त्याला माझ्या केबिनमध्ये बोलावून घेतले. पण मी त्या व्यक्तीला पाहून आश्चर्यचकित झालो, कारण ती व्यक्ती दुसरी कोणी नसून निलिमा होती आणि ती माझ्या होणाऱ्या जिजाजींसोबत आली होती. जेव्हा मी निलिमाला त्यांच्यासोबत पाहिले, मी सुन्न झालो, कारण निलिमाचे माझ्या जिजाजींसोबत लग्न झाले होते आणि तेच तिला माझ्या ऑफिसला घेऊन आले होते आणि ते तिच्याविषयी सांगू लागले की ती आत्महत्या करण्यासाठी जात होती. त्यावेळी मी तिला पाहिले आणि तिला आत्महत्या करण्यापासून वाचवले. तेव्हा तिने मला तिची सर्व हकीकत सांगितली आणि मला तिच्यासोबत लग्न करावे लागले, कारण एवढ्या सुंदर मुलीला मी मरताना पाहू शकत नव्हतो आणि तुझ्या कर्माचे फळ तुला मिळायलाच हवे होते, कारण तू माझ्याही बहिणीचे आयुष्य उद्ध्वस्त केले होते. तीही तुझ्या प्रेमात वेडी झाली होती आणि तिनेच मला तुझ्या बाबतीत सर्व काही सांगितले होते. तुझ्या घराचा पत्ताही तिनेच मला सांगितला. तेव्हाच मी विचार केला की मी तुला चांगलाच धडा शिकवेल आणि मीही तुझ्या बहिणीच्या म्हणजेच दिसाच्या प्रेमात पडलो आणि तिचेही माझ्यावर खूप प्रेम आहे. जर मी तिला भेटलो नाही तर कदाचित ती वेडी होईल. आज मी खऱ्या अर्थाने तुला चांगलाच धडा शिकवला आहे. निलिमा तुझ्या मुलाची आई होणार आहे आणि त्या मुलाचे पालनपोषण आम्ही करणार नाही. तुझ्यावर केस करून कोर्टात जाऊन आम्ही त्या मुलाला तुझ्याकडे सोपवणार आहे. यामुळे समाजातही तुझी चांगलीच बदनामी होईल आणि आमच्या मनाला शांतता मिळेल. एवढे बोलून ते तिथून निघून गेले, पण त्यांनी त्या गोष्टी खऱ्या करून दाखवल्या. जेव्हा माझ्या बहिणीला या बाबतीत माहीत झाले, तेव्हा तिला मोठा झटका बसला आणि ती वेडी झाली, कारण तिनेही माझ्या जिजाजींवर मनापासून प्रेम केले होते. पण माझ्यामुळे आज तिचाही संसार उद्ध्वस्त झाला होता. जेव्हा स्वतःवर संकट येते तेव्हा त्या दुःखाची किंमत आपल्याला कळते. दुसऱ्याचे दुःख आपल्याला कळत नाही. मी माझ्या आयुष्यात अनेक चुका केल्या, पण माझ्यासाठी ते सर्व काही नॉर्मल होते. माझ्या आयुष्यात एक मोठे वादळ उठले होते आणि त्यामुळे माझे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले. आता माझा प्रत्येक दिवस खूप दुःखात जात होता. अनेक संकटांचा सामना मला करावा लागला आणि दुसरीकडे निलिमा तिचे आयुष्य आनंदाने जगत होती, कारण तिला एक समजदार पती मिळाला होता. तर मित्रांनो, तुम्हाला या कथेबद्दल काय वाटते कमेंट करून कळवा. तुम्हाला जर कथा आवडली असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझी तुम्हाला अशी विनंती आहे की कथेतून जे चांगले घेता येईल ते घेण्याचा प्रयत्न करा. आईवडिलांनी मुलांना एवढेही स्वातंत्र्य देऊ नये. आपली मुले काय करत आहे ते वेळोवेळी विचारलेच पाहिजे. त्यामुळे ते चांगला मार्ग स्वीकारतील, नाहीतर कथेतील जयसारखी त्यांची अवस्था होईल. म्हणून नेहमी आपल्या मुलांसोबत राहा आणि त्यांना चांगल्या वाईट गोष्टींचा फरक सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.